श्री स्वामी समर्थ. अध्याय 33. पूर्वी नंदीग्रामी एक वेश्या राहत असे. ती दिसायला फार सुंदर होती. तिच्याकडे अपार धनधान्यादी संपत्ती होती. अशी ती वेश्या स्वतःला पतिव्रता म्हणत होती. तिच्या घरी नाट्यमंडप होता. त्या मंडपात मनोरंजनासाठी तिने एक कोंबडा व एक माकड पाळले होते. त्या कोंबड्याच्या व माकडाच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या. ती त्यांना करमणुकीखातर नृत्य शिकवी. एकदा एक शिवव्रत नावाचा मोठा धनाढ्य व्यापारी तिच्याकडे आला. त्याने रुद्राक्ष माळा घातल्या होत्या व भस्म लावले होते. त्या व्यापाऱ्याला पाहताच वेश्येने नमस्कार करून त्याला नाट्यमंडपात नेले व अनेक उपचार करून त्यांचे स्वागत केले. तिने व्यापाऱ्याला विचारले, आपण जर आपल्या जवळील हे रत्नजडित लिंग मला दिले तर मी 3 रात्र आपल्यालाच रतिसुख देईन. आपण जर विकत देणार असाल तर लक्षांच्या संख्येत त्याचे मी आपणाला मोल देईन. तेव्हा हे शिवव्रत आपल्या मनात असेल ते सांगावे. तो व्यापारी हसून म्हणाला, मी हे शिवलिंग रतिसुखाच्या बदल्यात देईन. परंतु तू नावानेच वेश्या आहेस, व्याभिचारिणी आहेस. तुझे बोलणे सत्य कसे मानावे? तुम्हाला अनेक पुरुषांशी संगती करावी लागते. तुला पतिव्रता कसे म्हणावे? व्यभिचार करणे हाच तुमचा कुळाचार आहे. तुमचे मन एकाच पुरुषाशी स्थिर राहत नाही. व्यापाऱ्याचे बोलणे कोण वेश्या म्हणाली, मी खरोखरच 3 दिवस आपली कुलस्त्री होऊन राहील. मला आपण ते श्रेष्ठ लिंग द्यावे. मी आपले तन मन धनाने रिजवीन. व्यापारी तिला म्हणाला, तू म्हणतेस त्याला प्रमाण काय? 3 दिवस व 3 रात्र. सर्व धर्मकर्मात माझी तू धर्मपत्नी व्हायला पाहिजेस. तेव्हा त्या वेश्येने त्या शिवलिंगावर हात ठेवून चंद्र व सूर्य यांना साक्षी मानून वचन दिले आणि ती त्याची पत्नी झाली. तेव्हा त्या व्यापाऱ्याने ते लिंग तिच्या हाती दिले आणि म्हणाला, हे शिवलिंग म्हणजे माझा प्राण आहे. याला जर काही हानी पोचली तर मी प्राणत्याग करीन. व्यापाराचे ते म्हणणे तिचे मान्य केले. अशा रीतीने दोघांचे समाधान झाले. दोघे मंडपात बसली असता सायंकाळ होऊन सूर्यास्त झाला. तेव्हा आपण आता घरात यावे असे ती म्हणाली. तेव्हा वेश्य तिला म्हणाला, रतिप्रसंगी हे लिंग जवळ ठेवू नये. त्याचे बोलणे ऐकून तिने ते लिंग मंडपात सुरक्षित ठिकाणी ठेवले. ते दोघेही क्रीडा करीत असता नाट्यमंडपास भयंकर आग लागली व तो नाट्यमंडप संपूर्ण जळाला. ते पाहून तो व्यापारी शोक करू लागला. मंडपाची आग लोकांनी विझवली, पण त्या आगीत ते लिंग जळून गेले. माकडाचे व कोंबड्यांचेही जळून भस्म झाले. तो व्यापारी शोकाकुल होऊन म्हणाला, माझे प्राणलिंग जळावे. आता मी प्राणत्याग करतो. असे म्हणून तो बाहेर आला. त्याने खूप लाकडे जमवून चिता रचली आणि अग्नी प्रदीप्त केला. माझे लिंग जळाले असे म्हणत त्याने पटकन त्या धगधगत्या आगीत उडी मारली. वेश्या दुःख करू लागली. माझ्या हातून पुरुषाची हत्या झाली. हा व्यापारी माझा प्राणेश्वर होता, त्याचा नाश झाला. मी पतिव्रतेचा धर्म आचरण करून प्राणत्याग करते. असे म्हणून तिने ब्राह्मणांना वस्त्रे व भूषणे दान केली. चंदनाच्या लाकडाचा अग्नी प्रदीप्त केला. आपल्या बंधुवर्गाला नमस्कार करून म्हणाली, मी पतीबरोबर सहगमन करीत आहे. तिचे नातेवाईक तिला आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुरुषांची त्यांनी मोजदाद नसते. मग हा तुझा पती असे कसे म्हणतेस? असे म्हणतात. मग तिने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. सर्व ब्राह्मणांना नमस्कार करून तिने अग्नीजवळ उभे राहून एकदम त्यात उडी टाकली. त्यावेळी आश्चर्य घडले. पंचमुख सदाशिव, 10 भुजांचा नागाचे यज्ञोपवीत धारण करणारा, पानपात्र, त्रिशूळ, डमरू हाती घेतलेला, भस्माचा लेप असणारा, जटाधरी नंदीवर बसलेला असा येथे अग्नीतून प्रकट झाला व त्याने वेश्येला वरचेवर धरले. त्या अग्निकुंडातील अग्नी शांत झाल्या. भक्तवत्सल्य ईश्वर तेथे प्रकट झाला व प्रसन्न वदनाने तिला म्हणाला, मी तुझी परीक्षा पाहण्यास आलो होतो. तुझी धर्मावरील दृढ निष्ठा व धैर्य पाहण्यासाठी आलो होतो.
सर्व काही मी मायेने निर्माण केले होते. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. जोवर तू मागशील तो मी तुला देईन. तेव्हा वेश्या म्हणाली, हे चंद्रमौळी, मला वर नको. सर्व भूलोक व पाताळ यातील काहीच ऐश्वर्य भोग नकोत. मी तुझ्या चरण कमळावर मुग्ध भ्रमर होऊन महाभाग्यवती होईन. माझे सर्व बंधुवर्ग तुझ्याजवळ राहावेत. जे माझे दास व दासी आहेत त्यांना स्वर्गास न्यावे. हे स्वामी, मला संसाराच्या एरझाऱ्यातून मुक्त करा. असे म्हणून ती शंकराच्या पाया पडली. पराशर ऋषी म्हणाले, ते माकड काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा होता. त्याच्या घरी पुत्र म्हणून जन्मास आले व तो कोंबडा त्या राजाच्या प्रधानाचा मुलगा म्हणून जन्मास आले. पूर्वी जन्मी ते अज्ञानी असूनही रुद्राक्ष धारण करण्याचे पुण्य घडले, त्यामुळे ते मानव जन्मास आले. पण आता ते ज्ञानपूर्वक रुद्राक्ष धारण करतात, त्यामुळे त्यांच्या पुण्याला गणतीच नाही. श्री स्वामी समर्थ.